आणि खऱ्या अर्थाने हा रायगड जिल्हा, शिवनेरी किल्ला या महाराष्ट्राचा अभिमान राहिला आहे. 18 फेब्रुवारीचा दिवस, उद्या 19 फेब्रुवारी शिवजयंती सोहळा अखंड भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये भगवा वातावरण निर्माण करणारं, स्वराज्य हिंदू, स्वराज्याचं स्वप्न ज्याने पाहिलं अशा जिजाऊ मातांना प्रणाम करून आजच्या स्पर्धेची सुरुवात केली जाते. दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही संघांचे पॅकरचा उल्लेख करतो. मच्छिंद्र पाटील पॅकर आहेत तोंडरे टीमचे आणि शैलेश शेठ माली पॅकर आहेत कोपरा टीमचे. दोघांकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला चिनीत पवार, नॉन स्ट्राईक एंडला रोहित. पंच 1 मिनिट. कॅमेरामॅन समोर अजून पोहोचले नाहीयेत, ते स्टँडवरती उभे राहतील आणि कॅमेरामॅन थम्सअप करा की आम्ही आता सुरुवात करू शकतो. तुमचीच कमी राहिली होती. पंच 1 मिनिट. तो कॅमेरा जो स्टँड बाय झाला पाहिजे. स्टार्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती आलाय आदिनाथ पाटील. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर तुम्ही फ्लाइट होताना पाहिला. सपाट विकेट आहे, पाटा विकेट आहे आणि मी कालही उल्लेख केला की काल गोलंदाजांसाठी विकेट खूप उपयुक्त ठरली, कारण विकेटवरती काली मॉइश्चर नव्हतं, दवबिंदू नव्हते आणि ड्यू फॅक्टर नसल्यामुळे ते चेंडू अगदी झपाट्याने फ्लाय होत असतात. पहिला बॉल डॉट. मागे ठेवला बॉल. आदिनाथची ही खासियत आहे, कारण मागील बॉल त्याने अगदी स्लॉटच्या दूर ठेवला, हा बॉल थोडा मागे ठेवला ओव्हर पिच मध्ये, तोही शून्यावरती गेलाय. 2-0. बॅक टू बॅक 2-0. जिनेत पवार संघाचा संघनायक आहे, त्यामुळे त्यालाही कमी लेखून चालणार नाहीये. तो कधी बाजी मारू शकतो. वेग प्रचंड आहे. बंटीने चेंडू पकडलाय. विकेट किपिंग ही सुंदर झाली आहे. 3 बॉल डॉट. 3-0 लगातार. जिनेत पवारने टॉस बॉक्समध्ये सांगितलं होतं की या वर्षीचा जो खेळ आहे मागच्या वर्षीपेक्षा थोडा कमी आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्न करू की ते बाजी मारण्याचं. आणि DCC कोपरा म्हटलं तर वलभची स्पर्धा त्यांनी एकेकाली गाजवली, एक चषक जिंकलाय. 3-0. कमी गतीचा टाकलेला बॉल. आदिनाथची गोलंदाजी चांगली आहे बघा. आत्तापर्यंत 4 चेंडू टाकले, 2 कमी गतीचे होते आणि एक वेगवान चेंडू होता. व्हेरिएशन प्रचंड त्याने वापरलाय, कारण एका चांगल्या गोलंदाजसाठी व्हेरिएशन महत्त्वाचा असतो. आत्ताचा टेनिस क्रिकेट फलंदाजांकडे, कारण फलंदाज 6 बॉल 6 षटकार सहज मारतात. अशा वेळी बॉलरवरती प्रेशर असतो आणि त्या वेळी गोलंदाजाने कमबॅक केले. पॉवर प्ले. लॉफ्ट केले या बॉलला, स्लॉटमध्ये फिरून खेळले 360 वर, ऑन साइड बाउंड्रीच्या बाहेर. दमदार, बेधडक, घे कडक षटकार. इस टायमिंग. अंतिम बॉल वरती पहिली विकेट घेण्याची नामी संधी. स्वतः गोलंदाज गेल्या. आधीने झेल पकडलाय मागच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजाची दहशत दाखवली आधीने. कमबॅक झालाय, वापसी झाली गोलंदाजची. शेवटच्या बॉलवरती येतो रोहितचा विकेट. रोहित कोहली 6 वरती बाद. संघ पोहोचलाय 7 वरती 1. शीतलांश 11 DCC कोपरा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव A1 सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव A1 सरपंच चषकाचा. A1 सरपंच चषक. A1 का? हे लोक आम्हाला सांगतात की तुमची स्पर्धा A1 आहे. दोन्ही कॅप्टनने आम्हाला सांगितलं की आयोजन A1 आहे. सुनीतने सांगितलं का MIDC मधील टॉपची स्पर्धा आता वलभची आहे. त्यामुळे लोक जर हे कमेंट करत असतील तर आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे की A1 स्पर्धा ही का आहे, कारण लोकांना प्रचंड आवडली आहे.
जिनीतने सांगितलं की मला असं वाटलं मी भिवंडीमध्ये आलोय क्रिकेट खेळायला टॉस बॉक्समध्ये, कारण भिवंडीचा क्रिकेट लेवल स्टँडर्ड सातत्याने पाहिला आहे. ब्लॅक स्क्रीनचा त्याने उल्लेख केला, जो रिलिंगला ब्लॅक कपडा लावलाय त्याचा जिनीतने उल्लेख केला आणि त्यालाही तो प्रचंड आवडलाय. त्यामुळे स्पर्धेमध्ये जे फ्लॅग्स आम्ही लावले ते बघा, इंस्टाग्रामचा जो रंग असतो जो फेमस आहे तो वापरलाय की जेणेकरून प्रत्येक फोटो उठून दिसतो या बॅनरवरती. हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने आदित्य पाटील, विनय गावण, ओमकार असतील आणि प्रतीक विगू असतील, आमचे सर्व कार्यकर्ता यांनी बारकाईने लक्ष दिलंय, बारकाईने विश्लेषण केलं आणि या स्पर्धेच्या तंतोतंत आयोजनाला सुपर डुपर हिट बनवलंय. पहिल्या शतकामध्ये 7 धावा, नवीन गोलंदाज प्रितेश. चिनीत पवारला अक्षरशः घाम फोडलाय, तो परेशान झालाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याला 4 चेंडू खेळले होते, आता अजून एक डॉट चेंडू खेळलाय. त्यामुळे प्रितेश नाही ते जिनीत परेशान झालाय. त्याने आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. ॲज अ कॅप्टन त्याचा परफॉर्मन्स त्याला थोडासा निराश करू शकतो, परंतु क्रिकेट आहे, कधीही रंग बदलणारा फलंदाज. मागे टाकला बॉल, अजून एक डॉट बॉल येतो आणि आज चिनीत पवारला भरपूर भूक लागली, कारण डॉट चेंडू खातोय तो मॅचमध्ये. स्कोरिंग बघितली तर आतापर्यंत जिनीतने 5 चेंडू डॉट खाल्लेत, 6 पैकी 1 धाव कंप्लीट केली आहे. संघ 7 वरती थांबलाय, 2 बॉलवरती 2-0 लगातार. अशीच बॉलिंग आदिनाथने केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, त्यांनीही डॉट बॉल टाकले जिनीतला, त्याचं प्रत्युत्तर प्रितेश देतो, तोही डॉट बॉल टाकतोय. पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीयेत, थोडं परेशानी. कमी गतीचा बॉल शॉर्ट पॉइंट कडे, झेल सुटलाय, इझी कॅच ड्रॉप झाली तिथे खेळाडूकडून आणि मोठी चुकी म्हणता येईल, परंतु जिनीत बचावला गेला आणि नशीब बलवंत आहे जिनीतचा. आज नाश्त्यामध्ये त्याने नशीब देखील खाल्लं असेल, परंतु सिंगल आली धावफलकावरती 8 वरती 1. झेल सोडणारा क्षेत्ररक्षक आदेश तिथे होता शॉर्ट पॉइंटला, त्याने झेल सोडला. आदेशला थोडं लक्ष द्यावं लागेल मॅचमध्ये, कारण सिंपल कॅच होती. कदाचित हा झेल तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो मॅचमध्ये. बॅटिंग स्ट्राईक एंडला आहे सचिन, 8 वरती 1. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. A1 टुर्नामेंट. फुलर लेनचा बॉल बॅटच्या समोर, आ बैल मुझे मार, पोचलाय अनंता पाटील स्टँडवर, षटकार. जय शिवाजी, जय भवानी. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर राज्य करणारा एकमेव राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते. शिवजयंती 16 उद्या 19 फेब्रुवारीला. षटकार मारला सचिन पवारने, त्यानंतर गोलंदाज प्रितेशने कमबॅक केलं. त्याने दाखवलं की जर षटकार येतोय तर मी डॉट चेंडू टाकू शकतो, ही माझ्याकडे ताकद आहे आणि ती ताकद दाखवली आहे. विकेट किपरचे कानमिंत्र त्याला उपयोगी पडतील. लॉफ्ट केलं, स्लॉट मध्ये बॉल फिरून टाकला होता आणि ती चुकी झालीये. समोर रेंज मध्ये बॉल आणि पुन्हा त्याच स्टँड मध्ये लगातार दुसरा षटकार. समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. 14 धावा, 1 गडी बाद, 2 षटकाचा खेळ समाप्त. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आज 2 आवाज तुम्ही ऐकाल जे मोस्ट डिमांडेबल समालोचक आहेत, आमचे खास मित्र. पहिले आहेत आवाज आहे कर्जतचा समीर सोमने सर आणि दुसरा आवाज आहे ओडिसाचा बाबूशाह सर. ओडिसा म्हटलं तर आज गाण्याची मैफिल होणार. बाबूशाह आणि DJ मास्टरचं कॉम्बिनेशन मजा येईल, कारण अनेक लोक असं म्हणतात की किरीश का गाना सुनेगा, बाबूशाह का कॉमेंट्री सुनेगा. तर हे 2 महान समालोचक आज आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन करतील. दोघांचं स्वागत आहे. ओडिसा ते महाराष्ट्र प्रवास केला आणि इनामपुरीच्या टुर्नामेंटमध्ये ढसाढसा रडला.
बाबूशा, कारण जनतेने त्याला प्रचंड प्रेम दिलंय. मला एकाने प्रश्न विचारला की बाबूशाला टू व्हीलर का भेटली नाही लकी ड्रॉमध्ये, तेव्हा मी त्या सर्वांना सांगितलं की बाबूशाने एकदा सांगितलं होतं त्याला प्रेम पाहिजे, बाईक आणि पैसा नको. त्यामुळे महाराष्ट्र जनतेने त्याला प्रेम दिलाय आणि हे कारण होतं की बाबूशा याला ती लकी ड्रॉमध्ये बाईक भेटली नाही आहे, परंतु प्रेम बाबूशाला प्रचंड भेटलं आणि त्या प्रेमामुळे इनामपुरी स्पर्धेत बाबूशा प्रचंड रडला होता. 20 धावा, 2 षटकाचा खेळ समाप्त, 1 गडी बाद. एकच वादा राजू दादांचं आगमन झाले. माजी सरपंच वलप राजू दादा या स्टेजवर स्वागत आहे. जिनीत पवारला अक्षरशः घाम फुटलाय, त्याला एवढा त्रास दिलाय गोलंदाजाने की तो परेशान झालाय. काय करू आणि काय न करू त्याला सुचत नाहीये, कारण जिनीत पवार जो असा एक बॅटर आहे, असा फलंदाज आहे कॅप्टन, की त्याला नेहमी आम्ही विनिंग फटके खेळताना पाहिलेत. आक्रमकताही त्याची ओळख आहे, परंतु आज त्याचा दिवस नाहीये. सध्या तरी त्याची परिस्थिती खराब. रिव्हर्स खेळलेत आणि यावेळी बॅटचा फ्लो खूप चांगला होता. थर्ड मॅनला इथे रायगडचा ढाणे वाघ विश्वास पाटील बसलाय, तिथे बॉल गेलाय सीमा पार चौकार. विश्लेषण पाहिले तर गोलंदाजने लेग कटर बॉलचा वापर केला होता. रिव्हर्स खेळला जिनेतने चांगलं डोकं वापरलं, कारण लेग कटरला तुम्ही रिव्हर्स चौकार मारू शकता आणि त्याने करून दाखवलं. स्कोर बोर्ड 24, लॉस ऑफ 1. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. जिनेत खेळतो 9 चेंडू 6, सचिन पवार 3 चेंडू 12. कमी गतीचा बॉल मागे टाकला, ओव्हर पिच मध्ये लेग कटर बॉल केलाय तो गोलंदाजाने आणि या बॉलवरती धावा येतील 0. 10 बॉल खेळले जिनेत पवारने आणि 10 पैकी आपण पाहूया तर 7 चेंडू डॉट आहेत. 3 चेंडूवर तो 6 वरती पोहोचलाय. पुन्हा स्लॉट मध्ये रेंज मध्ये घेतला बॅटरने, बॅटचा फेस क्रॉस मध्ये ओपन केलाय, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर श्रीनगर गणेशच्या प्लॉट मध्ये षटकार. खेचून मारला, एक मारला, दमदार मारलाय. आता जिने ते 12 वरती पोहोचलाय, सचिने 12 वरती. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बंटीची विकेट किपिंग लाजवाब आहे. बंटीला प्रचंड अनुभव विकेट किपिंगचा, अनेक वर्ष त्याने विकेट किपिंग केली. क्लोज असतो, जर बॅटर थोडा पुढे गेला तर तो स्टंपिंग कधी करू शकतो, त्यामुळे जिनीतला खतरा थोडा वाटला तिथे. दिशाहीन बॉल टाकला गोलंदाजाने. पंच वाईट बॉल दर्शवतात. लालचंदजी गावण मेन अंपायर. स्कोरबोर्डने 1च्या पुढे 31, 31 धावा पोहोचल्या. 3 ओव्हरसाठी 1 बॉल बाकी आहे. 2.5. सुजलने 5 चेंडूमध्ये 11 धावा दिल्यात. परफेक्ट यॉर्कर, काय गोलंदाज आहे बाई सुजल पाटील. मला आठवतं की हाच तो खेळाडू ज्याने झेल पकडला होता या वलप नाईट रजनीमध्ये. तो दर्जेदार झेल अजूनही मला आठवतो, जेव्हा तो 15 वर्षाचा होता आणि शॉर्ट पॉईंटला एका धावेची आवश्यकता होती ऑपोजिट टीमला, तेव्हा सुजलने झेल पकडला होता आणि जल्लोष झाला होता, कारण त्यावेळी प्रमोद पाटील या टीममध्ये रेग्युलर केल्याचे, परंतु ते आता 40+ आणि ते दिवस मला आठवतात. ते नाईट स्पर्धा वलपची जिथे सुजल चमकला होता, त्यांनी आता गोलंदाजी केली आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 31 आल्यात. लास्ट ओव्हरमध्ये 11 आल्या. या अगोदर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होता आदी पाटीलने 7 दिल्या होत्या, प्रितेश पाटीलने 13 धावा दिल्या होत्या आणि सुजल पाटीलने 11. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 31, लॉस ऑफ 1. थोडी टीमचा उल्लेख करत असताना पॅकर आहेत शीतलांश 11चे शैलेश शेटमाली आणि मच्छिंद्र पाटील पॅकर आहेत. परी 11, साई 11 स्पोर्ट्स तोंडरे, RKCC या संघाचे तोंडरे संघाचे पॅकर मच्छिंद्र पाटील. करंट रन रेट 10.33 आणि प्रोजेक्ट स्कोर याच रन रेटने 52च्या जवळपास 5 ओव्हरमध्ये पोहोचू शकतो अर्थात कोपरा संघ. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर 3 गोलंदाज वापरलेत. अजूनही 2 नवीन गोलंदाज वापरायचे, त्यामुळे आत्ता गोलंदाजीला बंटी आकाश आलाय. तोंडरे गाव तोंडरे प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपण पाहिली. या गावामध्ये सर्वाधिक स्पर्धा होतात. तोंडरे गावाचं आझाद मैदान जे सर्वांसाठी नेहमी उपलब्ध असतं आणि अगदी नोव्हेंबरमध्ये पाणी जेव्हा काढून टाकला जातो त्यानंतर तिथे स्पर्धा होतात. जेमतेम पाहिलं तर रेकॉर्ड होतो. 3 नाईट स्पर्धा, 4 डे स्पर्धा या गावामध्ये होत असतात. असा क्रिकेटचं गाव म्हणजे तोंडरे गाव. मागे टाकला होता बॉल, कटर बॉल
डीप बॅकवर्ड पॉइंटला खेचून मारला फलंदाजाने आणि तोपर्यंत 2 धावा झाल्यात की नाही तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली. अंपायर्स कॉल, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. रनआउटसाठी फलंदाज धावत होते ते म्हणजे सचिन पवार. डेंजरस एंडकडे स्क्वेअर कट केली बॅटरने. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तिथे तैनात असताना हा थ्रो केला, परफेक्ट थ्रो. थोडासा फास्ट असता तर आदिनाथ पाटीलला संधी मिळाली असते, परंतु धीमी गतीचा थ्रो पाहिला आणि त्यानंतर सचिन पवार डेंजरस एंडकडे. नॉट आउट, 2 धावा मिळतील. फलंदाज सेफ आहे. 2 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या झाली 33. सिंगल डबलचाही इथे वापर केला जातो कारण त्यांनाही माहिती मोठे फटके येत नसल्यामुळे त्याची गरज भासेल. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन फाईन लेगकडे मारायचा होता परंतु बॅट चेंडूचा कनेक्शन खराब राहिला. सचिन नाराज झाला या फटक्यावरती कारण त्यालाही माहिती आहे टोईनवरती शायद बॉल लागला असेल, मधोमध लागला असता तर होता षटकार, परंतु नाहीये. एकच धाव मिळेल जिनित पॉवर स्ट्राईक एंडला. ओव्हर नंबर 4 सुरू आहे त्यामुळे आता काही चेंडू बाकी आहेत. तर जेमतेम 10 चेंडू बाकी आहेत कोपरा टीमसाठी लास्ट इनिंगमध्ये. कमी गतीचा टाकलेला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलाय. 1च्या बरोबरीत टीमची धावसंख्या 35 धावा. जिनित पवारला थोडासा डान्स विकेटवर करावं लागेल. नृत्य महत्त्वाचं असतं की जेव्हा टेनिस क्रिकेट तुम्ही खेळता तेव्हा स्टेप आउट सारख्या मुवमेंट महत्त्वाच्या असतात कारण टेस्ट क्रिकेट हा जागेवरून खेळला जातो आणि असं क्रिकेटचं तंत्रशुद्ध फटके त्याला खेळावे लागतील. बोलो तयार आहे बंटी. यावेळी मात्र स्वतःला फ्लिक केलं, गोल गोल घुमत असताना भिंगरी फटका मारलाय फाईन लेगकडे. क्षेत्ररक्षक पोहोचले आणि थ्रो ही परफेक्ट फेकलाय. इथे मिळतील धावा. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये जास्त दबाव नसतो कारण धावांचं अंतर तिथे सांगितलं जात नाही, परंतु टार्गेट सेट करायचं असतं आणि जेमतेम पाहिला तर या स्पर्धेमध्ये हाय स्कोअर 5 ओव्हरमध्ये आपण पाहिला तर 80च्या आसपास धावा बनल्यात. मिस टायमिंग, आधी चेंडू खाली, झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय. जिनित पवार 15 चेंडूमध्ये 14 धावा, म्हणजे एका बॅटरने 15 चेंडू खेळले. 2.5 ओव्हर असं 2.3 ओव्हर असं आपण म्हणूया, परंतु धावा 14 आहेत ज्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फारशा योग्य मानल्या जात नाही. 1416 स्ट्राईक रेट, 90 या बॅटिंगमध्ये जिनित पवार. लाखात एक आहे समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटील हा गोलंदाज देखील आधी त्यानंतर सुजल सारखाच गोलंदाजी करतो कारण जी गोलंदाजी आधीने केली, सुरुवात दिली, आता त्यालाही आकाशने फॉलो केलंय कारण त्यांनी धावा कमी दिल्यात. लॉफ्ट केलं या बॉलला, मारायचा कुठे होता, बॉल टोईनवरती लागलाय, समोर गेला. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. 5 चेंडूमध्ये फक्त 7च धावा दिल्या आणि जिनितचा विकेट घेतला तो म्हणजे आकाश उर्फ बंटीने. संघ पोहोचलाय 38 वरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 4. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहताय. दोघेही मला वाटतं कुणाल या नावाने मैदानामध्ये उतरलेत. कुणाल आणि सचिन. स्ट्राईक एंडला सचिन पवार. पवारची पॉवर त्याला दाखवायची आहे. लास्ट बॉल लॉफ्ट केलं या बॉलला अक्रॉस द लाईन. 3 स्टंप सोडून खेळणारा फलंदाज होता आणि गोलंदाजने चेंडू परफेक्ट टाकलाय कारण गोलंदाजने जो चेंडू टाकलाय तो ऑफस्टिक वरती ठेवला कारण त्याला माहिती आहे बॅटर लेग स्टंप सोडून खेळतो. अशा वेळी सावध पवित्र असतं महत्वाचं आहे. अंतिम बॉलवरती एकच धाव आली आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा असतील एकूण 39 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. एकोणचाळीस धावा, 2 गडी बाद, 4 ओव्हरची समाप्ती आणि व्यासपीठावरती आगमन झाले आजचे पाहुणे समालोचक. आवाज कर्जतचा जो स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषकामध्ये आपण ऐकलं असेल, मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये असे समीर सोमणे सर यांचे इथे आगमन झाले. समीर सोमणे सर वेलकम, मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 2 दिग्गज समालोचक आज आमच्यासोबत जोडले गेलेत.
स्वागत आहे. माझं देखील भाग्य असेल बाबूशा सोबत समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. समीर सर इथे थोडासा छोटा टोमणा मारतायत बाबूशाला की माझं भाग्य आहे ते, अशी मजाक होत असते. 39 वरती 2, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन आलाय सुनीत पाटील. कधी कधी असं होतं की 4 ओव्हर तुमच्याकडून थोड्या मिस्टेकमध्ये जातात, परंतु 1 ओव्हर फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते आणि हे 6 चेंडू सचिन पवारसाठी उपयुक्त ठरू शकतात की नाही याचं उत्तर पाहूया. अगर हौसले बुलंद हो तो पहाड़ भी मिट्टी का ढेर लगता है. हौसले बुलंद होने चाहिए, आत्मविश्वास 7वें आसमान पर होना चाहिए. पहिला बॉल, सुरुवातच खराब झाली आहे त्यामुळे हो धावा येऊ शकतात या ओव्हरमध्ये. सचिन पवारला स्ट्राईक पाहिजे, धावतोय, रनआउट, बचावला गेलाय, थ्रो खराब होता आणि जर इथे रनआउट झाले असते बॅटर तर आउट होणार, कारण की हा नो बॉल होता. 1+2, नो +2, 3 धावा इथे मिळतील. 0 बॉलवरती 3 धावा खर्च केल्यात. सचिन पवारला फ्री हिट बॉल. सचिन पवार हाच सर्वात मोठा बॅटर आहे, कारण की आत्ता 8 चेंडूमध्ये त्याने 20 धावा काढल्यात. कोपरा संघाचा एकच बॅटर चाललाय तो आहे सचिन, त्यामुळे त्याला फ्री हिट बॉल भेटणं म्हणजे मेजवानीच असेल आज. स्लॉट मध्ये आलाय फ्लाइट एट चपराक ऑन साईडला. एका बॉलवरती 9 धावा कुठून काढल्यात कोपरा टीमच्या सचिनने. पवार की पॉवर षटकार पाण्याची डिमांड केली जाते. क्रिकेट कसा खेळ आहे बघा. आकाश पाटीलच्या एका ओव्हरमध्ये 9 धावा, 8 धावा गेल्या होत्या आणि या कॅप्टनने एका बॉलमध्ये 9 धावा दिल्या. हा क्रिकेट आहे. ज्या धावा 6 बॉलमध्ये बनवू शकल्या नाही मागच्या ओव्हरमध्ये, त्या एका बॉलमध्ये बनवल्यात सचिन पवार आणि कोपरा संघाने. त्यामुळे क्रिकेटमध्ये भविष्यवाणी कधी करू शकत नाही तुम्ही कधी विचारही करू शकत नाही कोणी जिंकू शकतो, कारण काल एक असा संघ सुपर 12 मधून 6 मध्ये गेला ज्याचा आम्ही विचार केला नव्हता. अगदी नवीन संघ होता, अंडर 90, अंडर 21, 22चे खेळाडू होते. तो संघ होता देवीचा पाडा. त्या संघामध्ये फक्त हर्षद पाटील एकच बायकरमॅन होता. त्या संघाने 3 सामने जिंकले आणि सुपर 6 मध्ये गेला. जेवढे एक्सपिरियन्सवाले संघ होते, सिनियर प्लेयर होते, सर्व बाहेर गेले आणि नवीन खेळाडूंचा भरणा असलेला संघ पुढे गेला. 51 धावा, 2 गडी बाद, माफ करा 48 धावा. पीटीसी लाईव्ह तुम्ही स्कोअरबोर्डला पुन्हा करेक्शन करायचं आहे. बोला तयार. लॉफ्ट केलं सचिन द ग्रेट बॅट्समन. हा भारतरत्न सचिन तर नाहीये, परंतु कोपरा रत्न सचिन आहे. षटकार. केला की एकच बॅटर येथे तुटून पडलाय तो सचिन. 8 चेंडू 20 वरती खेळत होता, 2 लगातार षटकार त्याने मारले आणि व्यक्तिगत सचिन 30 वरती पोहोचलाय 9 बॉलमध्ये. काय कमालीची बॅटिंग केली आहे. जिथे सर्व खेळाडू वन साइड मागे फिरले तेव्हा एकटा लढला. याला म्हणतात जिद्द, चिकाटी, तत्परता आणि क्रिकेटवरती असणारं प्रेम. अग्रेसर फलंदाज सचिन पवार, पवार की पॉवर. पवार नावाचे बॅटर नेहमीच चांगले खेळतात. भावेश असतील, किरण पवार असतील, नाना पवार असतील, त्यापैकी सचिन पवार. आज त्याची बॅट टापली आणि कॅप्टनला टार्गेट केले कोपरा टीमने. दबाव आहे गोलंदाजावरती आणि इथे वाईट बॉल आलाय, त्यामुळे 2 चेंडूमध्ये धावा आल्या किती आता हा कॅल्क्युलेशन करूया. धावा आतापर्यंत 2 बॉलमध्ये आल्या 16. 2 बॉलमध्ये 12 बनतायत, परंतु 16 बनतायत. हाच तर क्रिकेट आहे. जे 4 ओव्हरमध्ये घडलं नाही ते फक्त 2 बॉलमध्ये घडून गेलं. परफेक्ट यॉर्कर, थांबवलं जागेवरती. बंट्या तिथे डायरेक्ट हिट झाली आहे. पंचांकडे पाहिलं जाईल आणि रेफर टू थर्ड अंपायर. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते आणि काय रनआउट केला इथे बंटी आकाशने. ज्या पद्धतीने त्याचा कॉन्फिडन्स लेवल चांगला होता, कारण मला असं वाटतं बॅकअपला कोणी खेळाडू नव्हता जतीन गोंधली आणि तरी डायरेक्ट हिट करणं हे मोठी गोष्ट आहे. रनआउट, फलंदाज बाद.
सचिन नावाचं तुफान थांबलंय. खरं तर सचिनला धावण्याची गरज नव्हती, तुम्ही षटकार मारत होता, थांबायचं होतं, 3 चेंडू होते आणि मी म्हणेल तर ही मोठी चुकी आहे सचिन पवारची. फलंदाज बाद. सचिनसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 30 धावांची अफलातून बॅटिंग त्यांनी केली आणि थांबण्याची गरज होती. 3 चेंडू हरकत नाहीये. नवीन बॅटर येत आहेत, विकेट येतोय. फलंदाज बाद. 55 वरती 3. साहिल कोहली आलाय. 3 बॉल बाकी. फुलर लेनचा बॉल थांबायचा असताना मिड ऑफ कडे बॉल पुन्हा आकाशकडे. झेल टिपलाय. आता आकाशने रनआउट केलं आणि झेल टिपलाय, त्यामुळे आकाशकडेच हा चेंडू जातो. अजून एक फलंदाज बाद. 55 वरती लागतोय चौथा झटका TCC कोपरा संघाला. चेंडू बाकीत फक्त 2 फर्स्ट इनिंग मधले आणि नवीन फलंदाज जातो मैदानात जगदीश. फलंदाजी मार्कवरती कोपरा संघ शैलेश शेटमाले याने पॅक केलाय. मागच्या वर्षी देखील या संघाचे पॅकर आणि यावर्षी आपण मच्छिंद्र पाटील यांना पॅकर पाहतो. तोंडरे संघाला पॅक केलाय. परी आणि साई 11 या संघाकडून. खऱ्या अर्थाने परी साई 11 नाईट रजनीला यावर्षी प्रचंड मिस केलं, परंतु मला वाटतं नवीन वर्षामध्ये मच्छिंद्र पाटीलची नाईट रजनी आपल्या भेटीसाठी येऊ शकते. जगदीश ठाकूर लास्ट 2 बॉल. कॅप्टनने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 16 दिलेत. कमबॅक झालंय. सुनीत पाटील कमी गतीचा बॉल आणि बाहेर गेला. क्या बात आहे. 3 षटकारांचा साज डोक्यावर सजवलाय कोपरा टीम. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. हे 5 चेंडू या मॅचचा टर्निंग पॉइंट होता. 5 चेंडू मध्ये आल्या 22. संघ जाऊन पोहोचलाय 61. 4 गडी बाद. बेधडक घे कडक. षटकार 3 षटकार कडक. टार्गेट सेट बॉल टाकला जाईल सुनीत पाटील कडून. 61 च्या 3 षटकार आले आणि इथे ऑन साईडला लॉग ऑन कडे डीप मध्ये आहे फिल्डर. एकदा पूर्ण 2चा प्रयत्न आणि 2 सुद्धा झालेत. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा बनल्या 63 आणि जिंकण्यासाठी करायचे 64. येणाऱ्या 5 षटकामध्ये 30 बॉलमध्ये ते म्हणजे टीम तोंडरे संघाला. थर्ड अंपायर नॉट आउट आहे पंच. चला पुन्हा एकदा सिग्नल आम्ही ते चेंज करतोय. धाव फलकावरती 63 झालेत आणि मॅच जिंकण्यासाठी 64 धावा करायच्या आहेत. परिसाई 11 RKCC तोंडरे संघाला. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये करंट रन रेट 12.60 धावेंचा पाहतो आणि तोच रन रेट रिक्वायरमध्ये कॅल्क्युलेट होणार 12.60च्या बरोबरीने येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. व्यासपीठावरती आमचे कुमार पाटील हे देखील आले. त्यानंतर आपण जितू दादलाला पाहतो. प्रतीक म्हात्रे संघनायक आहेत आमचे. आर्यन ज्याने षटकार मारला होता आणि इंस्टाग्रामवर 1 मिलियन पर्यंत पोहोचलाय तो व्हिडिओ. क्या बात आहे. आर्यनचा एकच षटकार राजू दादा. विनय गावण 9-10 षटकार मारतो, परंतु तो 1 मिलियन पर्यंत तोही गेला नाहीये आणि आर्यनने फक्त एकच मारला. 1 मिलियनवर तो व्हिडिओ गेला. मी कालच तो बघितला व्ह्यूज. काय जबरदस्त फटका होता आर्यन. सुमित पाटील देखील आलेत. किशोर पाटील आहेत आमचे खास सिनियर समालोचक, ज्यांच्याकडून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं असे समीर सोमने सर. कर्जतचा आवाज तुम्हाला ते ऐकायला मिळतो आणि मी सरांकडे आपल्याला घेऊन चालतो सेकंड इनिंगकडे. 30 चेंडूमध्ये 64 धाव्यांची आवश्यकता आहे. मराठी आणि हिंदीचं एक मोठा कॉम्बिनेशन इथे होणार. बाबूशाह यांचे जबरदस्त गाणे तुम्हाला ऐकायला मिळतील आणि DJ मास्टर सोबत किरीश का गाणं सुनेगा, बाबूशाह का कॉमेंट्री सुनेगा, हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र, पाहुणे समालोचक, कर्जतचा आवाज, गोड आवाज जो ऐकल्यानंतर तुम्हाला प्रचंड आनंद मिळेल. ऐकूया समीर सोमने सर यांना. धन्यवाद.
सामना क्रमांक 2 नाणेफेकीसाठी आमंत्रित करूया. संघ आहे 12-12 गावदेवी कोपरोली विरोधात पडगे. या दोन संघामध्ये लढत होणार आहे. पडगे संघाचा संघनायक आणि 12-12 गावदेवी कोपरोली संघाचा संघनायक दोघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. स्पर्धेचा नियम आहे की फर्स्ट इनिंग नंतर टॉस होणार आहे आणि जो कॅप्टन पहिला येईल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पडगे आणि कोपरोली संघाचा संघनायक यांनी टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद डी जे मास्टर सुरुवातीलाच. आणि धन्यवाद प्रवीण टेंबे सर आणि बाबू शहा देखील जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत. उद्या 19 फेब्रुवारी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जयंतीच्या आदल्या दिवशीच पूर्वसंध्येलाच लाख लाख शुभेच्छा सर्वांना. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. श्री गणेश क्रिकेट संघ वलप माजी सरपंच माजी उपसरपंच चषक आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील साहेब, सौभाग्यवती माजी सरपंच जयमाला ताई भोलेनाथ शेठ पाटील आणि त्याचबरोबरीने बजरंगजी मात्रे, विनयजी गावण, प्रतीकजी मात्रे आणि श्री राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असणारी स्पर्धा. खरं तर दोन दिग्गज समालोचक, एक या गावचाच आहे त्या अर्थातच प्रवीण टेंबे आणि दुसरे बाबू शहा. बाबू शहा थोडा वेळ आपल्याकडे नक्की आहे. सलामीची जोडी आतमध्ये जाते. जरा इंस्टाग्राम चेक करा. योगेश वाघ प्रचंड फॉर्ममध्ये आलाय. टोकावडेचा कॉमेंटेटर जो आदिवासी भाषेमध्ये समालोचन करतो त्याचे 2-3 डायलॉग जे आहेत, ऑडिओ जे आहेत ते खरं तर वापरलेत फुटबॉल कप माफी असावी फुटबॉलच्या ज्या टीम आहेत लिव्हरपूलने वापरलं आहे. मगाशी मी पाहिलं की यम्यूने देखील टाकलं आहे त्याच्या, म्हणजे त्या खास करून सुपला शॉट आणि झुकेगा नाही साला या 2 ऑडिओ वापरल्यात योगेश वाघच्या, ते देखील इंटरनॅशनल फुटबॉलच्या टीमने. सर 1 मिनटं थांबवतोय. पुन्हा एकदा मी 12-12 गावदेवी कोपरोली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आवाज आपण ऐकत असाल, पोहोचत असेल तर टॉस बॉक्समध्ये आपलं येणं गरजेचं आहे. कारण टॉस खूप महत्त्वाचा आहे इनिंग ब्रेकमध्ये. त्यामुळे कोपरोली संघाचा संघनायक तात्काळ आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. धन्यवाद. शीतल अंश 11 DCC कोपरा विरोधात परी साई 11 स्पोर्ट्स तोंडरे आणि तोंडरे संघाला पाठलाग करायची. आता 5 ओव्हरमध्ये 64 धावसंख्येचा सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला आहे आकाश आणि त्याच्या साथीला आहे तो संकेत आणि सुनील पाटील सरांचा देखील इशारा आलाय. मॅचला होते सुरुवात. तर या 64 धावा रोखण्यासाठी शीतल अंश 11 DCC कोपरा संघाकडून जिनीत पवार पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 षटकांचे सामने डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा संपन्न होते. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो डे नाईट म्हणतात परंतु डेला न चालू होता ते रात्री कधी कधी 8-8:30ला पण चालू होते. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे क्रीडांगणाची. बॉल सीमारेषा पार. तोंडरेचा पहिला चौकार. डीजे मास्टर उद्या शिवजयंती आणि आजच्या म्हणजे संध्याकाळपासूनच डीजे मास्टरने छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित गीत लावायला सुरुवात केले. तुमचं देखील आभार डीजे नितीन. परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे चौकाराने मात्र इथे सुरुवात झाले. फलंदाज आकाश पाटीलच्या बॅटमधून आज चौकाराला जिनीत पवारच्या विरोधात. वाडव्या बॅटने लवकर पिकअप केलं होतं. चांगला प्रयत्न. याला म्हणतात दर्जा. क्रिकेटच्या फिल्डिंगचा दर्जा दाखवला क्षेत्ररक्षक साहिल कोळीने. जोरदार टाळ्या वाजत असताना साहिल कोळीसाठी
यस, तपासतील, नक्कीच तपासतील. परंतु आय थिंक, कारण ज्या पोझिशनवरती मी आहे तिथून सपशेल दिसतोय की हा चेंडू अडवला जाणार. पाहूया परंतु तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. शेवटी माझ्या बोलण्यावरती अवलंबून नाही तर तिसऱ्या पंचांवरती अवलंबून आहे, परंतु लाजवाब प्रयत्न केलेत. खतरनाक क्षेत्ररक्षण साहिल कोळीकडून. काय फटका होता आकाशचा. ज्या दिशेने त्याने मारलाय ना तिकडे थोडा उंचवट आहे आणि ज्या दिशेने मागे चौकार गेला तिथे थोडा उतरता भाग आहे, त्यामुळे थोडा चान्स मिळाला तो फिल्डर साहिल कोळीला. बरोबर झेपावला. इट्स अ सेफ. चांगला प्रयत्न आणि त्यात यश मिळाले ते साहिल कोळीला. आकाशने हा फटका खेचला. एकच धाव घेतली, 5 धावा वाचवल्यात त्या खरं तर साहिल कोळीने. काय दमदार फटका होता तो आकाशचा, परंतु कौतुक करेल साहिल कोळीचं ज्याने हा मात्र चेंडू अडवला. 5 धावा धावफलकावर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. क्या बात है. शीतलांश 11 DCC कोपरा टीम कडून फिल्डिंग मध्ये चांगले प्रयत्न होत असताना आणि त्यामध्ये यश देखील मिळते त्यांना. 2 धावा घेतल्या. धावसंख्या झाली ती 7-7. लॉस ऑफ 0. 64 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील साहेबांची ही स्पर्धा मला असं वाटतं पहिल्यांदा डे नाईट फॉर्मॅटमध्ये होते, अन्यथा ही स्पर्धा नेहमीच रजनी क्रिकेटमध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम झालं असतं, परंतु बॅटर तिथे पोहोचला आहे. सिंगल रन. सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. खरं तर बॅटिंग करत असताना DCC कोपरा संघ पहिल्या 3 ओव्हरमध्ये तर फ्रेममध्येच नव्हता. 4थ्या ओव्हरमध्ये धावा देखील आल्या 8 आणि लास्ट ओव्हरला जवळजवळ 24 धावा आल्या. तिथे हा सामना थोडा जड झाला. पाहूया आता हा सामना कशा पद्धतीने सोपा करेल तो आकाश पाटील आणि त्याच्या साथीला असलेला संकेत. मिड विकेटला फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. साहिल कोळी या अगोदर षटकार अडवला होता, आता चौकार अडवतोय. 2 धावा इथे घेतल्यात आकाशने आणि या दुहेरी धावसंख्येने स्कोर 10. 10 धावा धावफलकावर. PTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मात्र ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. आय थिंक कॅप्टन देखील आलेत पुढच्या मॅचचे. काही निर्णय, माफी असावी, काही नियम या स्पर्धेच्या निमित्ताने त्याचं काटेकोर पद्धतीनं पालन केलं जातं. तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी नाही आलात तर त्याबद्दल काही नियम आहेत आणि त्या नियमांची पायमल्ली जो कॅप्टन करतो त्याला त्याचा भुर्दंड सोसावा लागतो. 10 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात केली आकाश पाटील आणि संकेतने तोंडरे टीमसाठी. खूपच अगोदर टप्प्याचा चेंडू टपली मारले. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला शेवटच्या क्षणी. चेंडू आतमध्ये फेकलाय. याच ओव्हरमध्ये कदाचित चान्स बनलाय. पाहूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. पहिल्यांदा बाउंड्री चेक होईल आणि त्यानंतर रनआउट चेक होईल. धन्यवाद. तर नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक दोघांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कॅप्टन पडगे आणि कोपरोली टॉस बॉक्समध्ये दोघांनी यायचं आहे. इथे टॉस होईल. टॉस करण्यासाठी विनंती करतो एकच वादा राजू दादा, माझे सरपंच वल्लभ दादांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. राजू दादा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, कारण माजी सरपंच होण्याचं भाग्य त्यांनाही मिळालं आहे. वल्लभ गावाचं प्रथम नागरिक दादाही सुद्धा राहिलेत, त्यामुळे दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. पडगे म्हणजे MIDCचा संघ, कोपरोली ND विभागाचा संघ आहे. 12-12 रोहित दादा आणि रोशन दादा संघाचे मालक आहेत आणि पडगे संघ आपण पाहिला स्वर्गीय भरतदादा भोईर याच्या नावाने हा संघ इथे खेळणार आहे. 5 षटकांची लढत. टॉस कॉइन हेड अँड टेल. कॉइन स्पिन. हेड कॉल कोपरोलीने केलाय. हेड चालाय तर कोपरोली संघ टॉस जिंकलाय. कॅप्टन थांबायचे. काय असेल निर्णय 5 षटकांच्या मॅचमध्ये? क्षेत्ररक्षक. A1 स्पर्धा तुम्हाला वाटते का? आपण देखील आमदार चषकाचे आयोजक आहात, तर या स्पर्धेचा स्टँडर्ड तुम्ही कशा प्रकारे बघता जेव्हा तुम्ही एंटर झालात? नाही, खरंच ग्राउंड खूप छान आहे, खेळायला मजा येईल इथे.
थँक्यू सो मच. गोलंदाजी निवडली आहे. संदेश आम्हाला जॉईन करा. पडगे संघाचा संघनायक. टॉस पराभूत झालात. जर टॉस जिंकला असता तर तुम्ही सुद्धा गोलंदाजी घेतली असते की फलंदाजी? फलंदाजीच. संदेश नेहमी प्रत्येक वर्षी पडगे संघ इथे येत असतो वॉलअपच्या स्पर्धेत. आम्हालाही आनंद वाटेल पडगे संघाने एक चषक जिंकावा, कारण कित्येक वर्ष झालेत त्या पडगे संघाला आम्ही मिस करतो. आज एक मोठी फाईट होईल का? 100%. संदेश, तुझ्या मते या स्पर्धेला तू कशा प्रकारे रँकिंग देणार? तुला ही स्पर्धा आवडली का? खूपच सुंदर, कारण बोलादादांनी आम्ही न सांगता एंट्री दिली. येस, थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निर्णय कंप्लीट करायचा सर. धन्यवाद. तिसऱ्या पंचांनी ते निर्णय सूचित केला. बाउंड्री तर सेव्ह आहे, परंतु कॅमेरा जिथे कव्हर करतोय त्या स्टंपच्या जवळ पाय आलाय प्लेयर्सचा. तर सॉफ्ट सिग्नल तुमचा अंपायरचा काय? नॉट आउट. तर याच निर्णयावरती अवलंबून राहावं लागेल, कारण टेक्निकल गोष्ट आपण जरूर वापरली, परंतु खेळाडूचा पाय असल्या कारणास्तव कोणताही निर्णय जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तोच ग्राह्य धरला जाईल. याची संपूर्ण तपासणी केली आयोजकांनी देखील आणि त्याचबरोबरीने तिसऱ्या पंचांनी देखील. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्यात बॅटिंग करत असताना परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे संघाच्या 13 आणि आता 4 षटकांमध्ये धावा करायच्या असतील त्या 51 विजयासाठी. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहित कोळी. फिल्डिंग करणाऱ्या शीतल अंश 11 DCC कोपरा या टीमकडून. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. डे नाईट मॅच आहेत, जरूर डे नाईट असल्या तरीसुद्धा आपल्याला वेळेत कव्हर त्या करायच्या आहेत. 4 षटकांसाठी 20 मिनटं आणि 5व्या षटकासाठी 5 मिनटं. तर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅच या 5 ओव्हर टाकायचे. बॉलिंगसाठी आलाय तो रोहित कोळी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. आदरणीय राजू दादांच्या शुभ हस्ते मात्र दुसऱ्या सामन्याचा टॉस झाला. दोन्ही टीम मात्र सज्ज आहेत. प्रवीणजी टेंबे सर जोडले गेले होते टॉससाठी. आदरणीय राजू दादा माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला. पंचांकडे अपील, जोरदार अपील. लेग बाईटच्या स्वरूपात मात्र इथे इशारा येतोय. चौदा धावा धावफलकावर. गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र इथे आक्षेप घेण्यात आलेले आहेत. यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. समोर खेचलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. लॉंगॉनचा फिल्डर कॅच खाली येतोय आणि ते फलंदाज बाद. संकेत शेवटच्या ओव्हरच्या ज्या 24 धावा आहेत त्यांचा दबाव एवढा पोहोचलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. फलंदाज बाद झाला तो संकेत. नवीन फलंदाज सुनील पाटील मैदानात दाखल झाले. सुनीत पाटील मैदानात. सुनील पाटील आमचे पंच आहेत. गावण सर देखील सध्या लेग अंपायर आहेत. धावसंख्या 14. 64चं टार्गेट आहे. छान स्कोर टाइम लाईन आहे, म्हणजे जेणेकरून पागल्या क्षणी आपल्याला कळतं की एक्झॅक्टली सिच्युएशन काय आणि कोण बॅटिंग करतोय आणि कोण फिल्डिंग करतोय. असा स्कोर बोर्ड जरा चांगला ठरतो. नाही तर कधी कधी शोधावं लागतं नक्की कोणती बॅटिंग करते, कोणती फिल्डिंग करते टीम. वेगवान चेंडू, यॉर्कर. बॉल चालला काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी फक्त एकच धाव. सुनीत पाटीलने स्वतःचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या ती 15. मिनी वानखेडेचं स्टेडियम खरोखर स्टेडियम सारखंच आहे. आणि सध्या आपल्या स्क्रीनवरती रोहित कोळी आक्रमक गोलंदाज या टीमचा पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करतोय. परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरेच्या विरोधात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, हलकीशी उसळी मिळाली या चेंडूला. निर्धाव चेंडूची होते सांगता. आकाश पाटील आणि सुनीत पाटील यांच्यामध्ये चर्चा. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही. एक ओव्हर मला पहिल्या इनिंगची आठवते की ज्या ओव्हरमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू आले. प्रितेश पाटीलचं पहिल्या इनिंगमध्ये 3 चेंडू त्याने निर्धाव टाकले. भले त्याच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले असले तरी सुद्धा. बाहेर काढला होता चेंडू.
बरोबर दिशा ओळखली आणि त्यानंतर टपलवला बॉल स्वीपर कव्हरला. आकाश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. वेट अँड वॉच. जसा बाहेर चेंडू काढला त्याच दिशेने पॉइंटच्या बाजूने अगदी हा चेंडू काढला आकाश पाटीलने चौकार. धावसंख्या ते 19. पर 11 साई स्पोर्ट्स तोंडरे संघाची धावसंख्या 64 धावांचा ते पाठलाग करतायत शीतल अंश 11 डीसीसी कोपराच्या विरोधात. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त उसळी पंच इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राचा एक रन मात्र इथे जोडली जाणार. लेग अंपायर गावंड सरांनी देखील इशारा दिलाय. 1 बाउन्सरचा गोलंदाज झाला. 20 धावा झाल्या धाव फलकावर. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालेला आहे. दोन्ही टीम रेडी राहा. समोरची टेकडी जणू का असं वाटतं की कुठेतरी आपण हो पायातला बॉल. व्हॉट अ ग्रेट शॉट बा आकाश पाटील. आकाशने आसमान दाखवलंय. बॉल सीमारेषा पार. नटराज स्टाईल षटकार. अरे लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. आर नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. आर नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटील. याच फटक्याची मात्र चर्चा चालू आहे. आकाश पाटीलचा फटका होता. वेगवान चेंडू मिडल स्टंप वरती आणि तिथून भिरकावला. पिकअप शॉट बाय आकाश पाटील टुवर्ड्स द स्क्वेअर लेग फॉर अ 6 रन. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 26. 1 बाद 26. जास्त वेळ घेऊ नका. लगेचच मॅचला सुरुवात करा. रोहित कोहलीच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12. बऱ्याच चर्चा चालू आहेत. मिनी वानखेडेचे स्टेडियम. गेल्या वर्षी मी पहिल्यांदा या क्रीडांगणावरती आलो होतो. खरोखरच प्रेमात पडलो असं हे क्रीडांगण आणि खास करून प्रेक्षकांसाठी सर्वात लाभदायक हे क्रीडांगण आहे. म्हणजे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्याला तुम्ही बसा. फक्त कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा एक उजवा भाग आहे तिकडेच. बाकी सर्वच्या सर्व ठिकाणी तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला परफेक्ट पोझिशन कळते की एक्झॅक्टली मैदानात काय चालू आहे. असं हे मिनी वानखेडेचं वलपचं स्टेडियम. पडगे गावातील आदित्य दरे या विनंती असेल आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि तोंडरे गावाचे प्रतीक मात्रेचे मित्र योगेश पाटील योग त्याला विनंती आहे. योगेश पाटील आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. धन्यवाद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 26 झाले. 13च्या सरासरीने आता 18 चेंडू विजयासाठी धावा करायचे. त्या 38 धावा करायचे. आकाश पाटील एक चांगली इनिंग साकारतो. 8 चेंडू 20 वरती आणि सुनीत पाटील नुकताच आला. 1 चेंडू 1 वरती खेळतोय. थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय तनिष कोळी. पहिला चेंडू पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. यष्ट्यांना चिकटून उभा आहे तो मागचं षटक टाकणारा रोहित कोळी. तनिष कोळीने व्हाईट बॉलने सुरुवात केली. धावसंख्या 27-27. सामना चालू आहे तो परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे आणि त्यांच्या विरोधात शीतल अंश 11 डीसीसी कोपरा या 2 संघांच्या विरोधात. शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंगॉनला पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाली. तर आता 5 सीमारक्षक असणार. 30 सर्कलच्या बाहेर एक कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर त्या टोकाला स्वीपर कव्हरला. त्याचबरोबरीने एक वाडिश लॉंगॉफला. वाडिश लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी एक प्रॉपर मिड विकेटला. 20 धावा. आकाश पाटीलच्या कलात्मक स्ट्रोक. पातले बॉल बरोबर खेळतो तो आकाश पाटील. बॉल सीमारेषा पार. तोंडरेचा चौकार. वरती खेळतोय. वेगवान चेंडू तनिष पाटीलचा विकेट किपरने जोरात अपील केले. आणि पंचांनी मात्र इथे बाद घोषित केले आकाश पाटीलला. जोरदार अपील आणि त्यानंतर आकाश पाटील बाद.
महत्वाची विकेट या क्षणाला, कारण आकाश पाटील 24 धावांवरती खेळत होता. संघाची धावसंख्या 32, म्हणजे 80% योगदान आकाश पाटीलचं होतं. आणि महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यश मिळालं ते तनिष कोळीला. भले पहिला बॉल चौकार खेचला असेल आकाश पाटीलने, परंतु त्याला बरोबर बाद केलं ते तनिष कोळीने. माजी सरपंच, माजी उपसरपंच चषक ही स्पर्धा इथे संपन्न होते. श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीनं मिनी वानखेडेच्या स्टेडियमवरती संपन्न होणारी स्पर्धा. पहिला सामना चालू आहे तो परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे आणि त्यांच्या विरोधात शीतल अंश 11 DCC कोपरा. आदिनाथ पाटील आलाय. तनिष कोळी बाहेर काढतोय चेंडू, परंतु पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. आता सर्वांचं नजर असेल, कारण पहिला चेंडू टाकला होता वाईट, त्यानंतर आला होता चौकार. विकेट आली होती आकाश पाटीलची. पाहूया आता नक्की आदिनाथ पाटीलच्या विरोधात कशा पद्धतीने गोलंदाजी करेल तनिष कोळी. संघाची धावसंख्या 33-31 करायची आहेत 15 चेंडूंमध्ये. लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या पोझिशनला क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय. थोडा कव्हर्सला होता, मिड ऑफच्या ठिकाणी येऊन मात्र चेंडू अडवतोय. विश्वास पाटील यांचे चिरंजीव आदिनाथ पाटील, रायगडचा टायगर. रायगडचे आजचे जे सुवर्ण दिवस आहेत, खरं तर याच खेळाडूंमध्ये आपण पुढे पाहिले. पंचांकडे जोरदार अपील. यष्ट्यांच्या समोर सापडलाय सुनीत पाटील. फलंदाज बाद. आणखी एक धक्का दिलाय तनिष कोळीने. पर्यंत तरी तनिष कोळी एक चौकार त्याच्या विरोधात जरूर आला असेल, परंतु या षटकात, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, जी सरासरी गाठायची होती त्यापेक्षाही अधिक धावा आल्या होत्या. विकेट गेल्या नव्हत्या. आकाश पाटील चांगली फलंदाजी करत होता, परंतु या सेट बॅटरला आउट करण्यात यश मिळाले ते तनिष कोळीला. 34 धावा धावफलकावर. 30 धावांची गरज. 30 धावांची गरज. 13 चेंडू 30. टप्पा पडला, उसळी घेतली. तनिष कोळीचा हा देखील व्हाईट बॉल. जेव्हा जेव्हा त्याने व्हाईट बॉल टाकले त्यानंतरचा चेंडू त्याचा घातक ठरलाय. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल त्याने टाकलेत. 35 धावा झाल्यात. 30चं षटक सध्या मार्गस्थ आहे. बॅटिंग करते परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे. महत्वाचा फलंदाज आकाश पाटील बाद झालाय, परंतु सध्या आदिनाथ पाटील मैदानात आहे. साथीला येतो कौस्तुभ. हो, वेगवान चेंडू. विकेट किपरलाही बीट केलं, बॅटरलाही बीट केलं, परंतु मागे शॉट थर्डमॅनला हा चेंडू अडवलाय. 3ऱ्या षटकांचा खेळ समाप्त. तनिष कोळीनं या षटकात फार कमी धावा दिल्या, 9 धावा दिल्या. कारण मागच्या 2 षटकांचा आपण विचार केला तर 13-12च्या सरासरीने ते चालत होते पुढे. आता 12 बॉल 29 धावा करायची आहेत परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे संघाला. माणूस तो साऱ्याचा लय खास, साऱ्याचा लय खास, तो साऱ्याचा लय खास. कमी कशाची नाही त्यास, आता आलाय नावास, आता आलाय नावास, आता आलाय नावास. अरे 94-93 नवाकार नंबर गाड्यांचा, 94-93 नवाकार नंबर गाड्यांचा. अरे नाद नाही करायचा कोणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा, अरे नाद नाही करायचा कोणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा, अरे नाद नाही करायचा कोणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. रस दरम्यानच सन्माननीय राहुल चिवणगे यांचं शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. समीर सोमने सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. सोमने सर, 8 संघ 6 सामने रोज आणि 12 वाजाच्या आत स्पर्धा संपन्न होते. असं म्हणतात की A1 टुर्नामेंट कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण. क्वालिटी क्रिकेट प्रेक्षकांना जो वेळ हवाय त्या वेळेमध्ये संपन्न होतात. तुम्हाला कशी वाटली ही स्पर्धा? आणि समीर सोमने सर, प्रत्येक वर्षी तुम्ही येता, तुमच्यावर प्रेम हे प्रचंड आहे आमच्या आयोजकांवरती. धन्यवाद. नाही, त्या प्रेमासाठी मनापासून आभार. कारण आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेब असतील आणि त्याचबरोबरीने इतरही मान्यवर असतील,
मला बोलवतात समालोचन करण्यासाठी, त्यांचे पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो. या आयुष्यात कोणती गोष्ट महत्त्वाची, या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं प्रवीण टेंबे सर, तर हे आयोजन किती महत्त्वाचं आहे कळून जाईल. या आयुष्यात एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे वेळ, बाकी काही नाही. वेळ फार महत्त्वाची असते, वेळेला फार किंमत असते. मग वेळ अशी असेल तर सोन्याला, मातीलाही सोन्याची किंमत येते. तर टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत या स्पर्धेने खरोखरच जबरदस्त कामगिरी केली आणि विशेष कौतुक आहे. आणि कोणत्याही समालोचकाला तुम्ही फोन केला की मॅच 6ला चालू होते, 5:30ला चालू होते, 12ला समाप्त होते, तर तो एका पायावरती धावतील. चला तर मॅचकडे जाऊया. 12 बॉल 29 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आलाय पुन्हा एकदा कुणाल ठाकूर. आदिनाथने समोर मारलाय, परंतु तितकाच चांगला प्रयत्न, शेवटी बॉल सीमारेषा पार. विश्वास पाटलांचा पुत्र आदिनाथच्या बॅटमधून चौकार. हे बाबाच बिंदास क्रिकेट खेळायचे. हे लांब लांब लचक षटकार, षटकारांचा पाऊस. 40+ मध्ये देखील हे पीटीसी लाईव्ह आहे. पीपीएलची स्पर्धा झाली होती, पनवेल प्रीमियर लीग. चौकार आहे, चौकार की षटकार. एकदा तपासा वाटलंच तर. शॉर्ट पिच बॉल, पूल मारलाय तो देखील फाईन लेगला. क्या बात आहे, हुक नाही म्हणता येणार, पूल मारलाय, फाईन लेगला मागे गेला. षटकार साधावा. डीजे मास्टरची कमाल आहे आणि डीजे ऑपरेटरची देखील. अजिबात लक्ष आठवून देत नाही. षटकार केसला आदिनाथ पाटीलने. खरं तर काडी लावण्याचं काम कोणी केलेलं असेल आपल्या साध्या भाषेत तर आकाश पाटीलने, आणि त्या काडीचा आता आगीत वणवा पेटवण्याचं काम करतो आदिनाथ पाटील. 3 चेंडू 11 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या झाले 45. पहिल्याच 2 चेंडूंवरती एक षटकार, एक चौकार केसलाय. विजयासाठी 64 धावसंख्येचं लक्ष आहे आणि आता धावा करायचे त्या 10 बॉलमध्ये 19. 10 चेंडू 19ची गरज. परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे संघाला डीसीसी कोपराच्या विरोधात. कव्हर्सला खेचलाय, बिनधास्तपणे बॅटिंग करतोय तो आदिनाथ पाटील. बाबांची झलक, विश्वास पाटलांची झलक त्याच्या फलंदाजीमध्ये. चौकार. शेठ पाटील साहेबांची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आदिनाथ पाटील चमकतोय. चौकार. धावसंख्या 49. स्वतः बाबा विश्वासजी पाटील देखील उपस्थित आहेत. बाबांसमोर लाडक्या पोराचा चांगला खेळ. फटका इथे फसलाय. ही कॅच महत्वाची आहे आणि कॅच घेतले, जशास तसं उत्तर दिले गोलंदाज कुणाल ठाकूरने. सामना समाप्त झालेला नाही. आदिनाथ पाटीलच्या इनिंगचा ब्रेक लावण्यात यश मिळालंय ते कुणालला. धावसंख्या ते 49. मित्रांनो कुठेही जाऊ नका, उर्वरित चेंडू बाकी असतील ते 8 आणि विजयासाठी धावा करायचे त्या 15. दरम्यान वल्लभ गावचे विद्यमान सरपंच संदीपजी जोशी यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा ऐकूया समरजी सोमने सर. 49 धावा, 4 विकेट, 64 धावांचा पाठलाग करायचे. नुकताच आदिनाथ पाटीलची विकेट. खरं तर बाबा समोर असताना क्रिकेट खेळण्याचे दिवस आज आलेत, नाहीतर 10-12 वर्षांपूर्वी, 8 ते 10 वर्षांपूर्वीचा विचार केला तर बाबा दिसल्यानंतर अनेकांनी क्रिकेटची बॅट हातातून टाकलेली आहे की नाही बाबा आले, चला आता घरी चला. परंतु विश्वासजी पाटील हे रायगडचं क्रिकेट जिवंत करण्याचं काम या माणसाने केलं आणि त्यांचे पुत्रही आज तेवढाच चांगला खेळ करतोय तोंडरे गावासाठी. 15ची गरज. हो, आले आले आक्रमण. क्या बात है, एक से बढ़कर एक. प्रितेशच्या बॅटमधून दे घुमा के षटकार.
आक्रमकता ठासून भरले तोंडरे संघाच्या फलंदाजांमध्ये. सुरुवातीला आकाश पाटील, त्यानंतर आता दिसतोय तो मागच्या काही चेंडूंमध्ये आदिनाथने आक्रमण केलं आणि आता प्रितेशने पहिला चेंडू फेस करत असताना षटकार केसला. 7 चेंडू 9 धावांची गरज. अत्यंत महागडं षटक कुणाल ठाकूरचं. हा चेंडू निर्धाव टाकावा लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 9 ठेवाव्याच लागतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला मिड विकेटला. 1 धाव इथे वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न होता विकेट किपरच्या हातात. तत्पूर्वी 2 धावा. लेझी क्रिकेट जसा मारला तसा धावत सुटला प्रितेश. 2 धावा घेतल्या शेवटच्या चेंडूवरती. आणि आता परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे संघाला मच्छिंद्रजी पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या संघाला 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 करायचे आहेत. बोलणं पाटील आयोजक भारी, बोलणं पाटील आयोजक भारी. या क्रिकेट स्पर्धेचा, या क्रिकेट सामन्याचा रायगड ठाण्यात गाजतंय नाव. A1 सरपंच चषकाचा रायगड ठाण्यात. धन्यवाद. वलभगावचे ग्रामस्थ रेवणनाथ पाटील, वासुदेव पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. मोस्ट वेलकम. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पाक किती इमोशनली आपण अटॅच असतो. 6 चेंडू 7 करायचे आहेत. 57 धावा झाल्या. 64 धावसंख्येचं लक्ष्य. काय फलंदाजी केली ती आदिनाथने, आकाशने, प्रितेशने आल्या आल्या आक्रमण केलं आणि त्यामुळे आता 6 चेंडू 7चं इक्वेशन आलंय. मॅच समाप्त झालेली नाहीये. क्रिकेटमध्ये असे अनेक किती सामने पाहिलेत आपण. 6 बॉल 5ची गरज, 6 बॉलची 4ची गरज, 6 बॉल 1चाही मी सामना पाहिलाय. म्हणजे माझ्याच KPL मध्ये, कर्जत प्रीमियर लीगमध्ये 6 बॉल 1ची धावची गरज असताना 1 चेंडूवरती 1 असा सामना आला आणि विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला. आणि जो नियम आहे की बाबा हातातून निसटला तर आपण 1 धाव घेऊ शकतो, तिथे ती 1 धाव चोरली. तर अशा क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी झालेल्या आहेत. पाहूया आता तो इतिहास पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करेल का फिल्डिंग करणारा कोपरा संघ. 6 चेंडू 7ची गरज. हो, शॉर्ट पिच बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतोय उलटा, परंतु इथे नाही. 2 धावा इथे घेतल्या. 3रीचाही प्रयत्न होतोय. डगआउट मध्ये अशी अवस्था होती की जर का बॅटर धावले नसते तर ते धावत गेले असते आणि 3 धावा कंप्लीट केल्या असत्या. 3 घेतल्यात तर धाव संख्या झाले 60. 5 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. मी का असं म्हटलं, डगआउटचे प्लेअर पोहोचले असते. याला म्हणतात इमोशनल अटॅचमेंट. जेव्हा गाव खेळतं तेव्हा असं वाटतं की आपला गाव जिंकलाच पाहिजे आणि त्यासाठी असलेले प्रयत्न मग ते मनातून येतात. तो उत्स्फूर्त प्रतिसाद. 5 चेंडू 4ची गरज. ऑन स्ट्राईक असेल प्रितेश. 2 चेंडू 8 वरती खेळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना त्याने आसमान दाखवलं होतं. सामना समाप्त झाला नाही. डॉट बॉल टाकावा लागेल. तो गोलंदाज साहिल कोळीला. पुन्हा ऑन साइड पिकअप केले. अगदी पंचांच्या बाजूने काढलेला हा चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. आय थिंक तनिष कोळी आहे. फेक केले. सिंगल रन. 1 डॉट बॉल हवाय जो या मॅच मध्ये रंग भरेल. 61 धावा. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 3. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 3 धावा कराव्याच लागतील. 1 चेंडू डॉट हवाय जेणेकरून इक्वेशन समसमान होऊन जाईल. प्रयत्न करेल DCC कोपरा. त्यांच्या विरोधात तोंडरे संघ. 4 चेंडू 3ची गरज. वाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा गॅप मध्ये हा चेंडू पडलाय. पहिली धाव घेतले वेगाने. 2री धाव इथे घेतले आणि 3रीचाही प्रयत्न करतोय कुणाल. काय धावलाय कुणाल. आणि 3रीची धाव देखील इथे कंप्लीट झाले. तर विजयी आणखी एक एक्स्ट्रा 4थी धाव घेतले. याला म्हणतात क्रिकेट. परंतु कुणाल जसा धावला असं वाटलं की इथून तो तोंडऱ्याला पोहोचला असता. तर सामना विजयी झालाय. परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे. अभिनंदन आणि DCC कोपरा संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. विनंती करतोय मी सन्माननीय पाहुणे यांचा इथे शुभ सन्मान होणार आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते चषक दिला जाईल. तो पूर्वी समीर सोमणे सर एकदा प्लेअर ऑफ द मॅचची अनाउन्समेंट. कुणाल पाटील, तुम्हाला थोडी मजा सांगू का. तुम्हाला 3च पाहिजे होत्या, तुम्ही 4थीही घेतलीत. याला म्हणतात इमोशनल अटॅचमेंट क्रिकेटची. अभिनंदन आणि DCC कोपरा संघाला पुढील स्पर्धांसाठी लाख लाख शुभेच्छा. विश्वासजी पाटील
तेव्हाही तुम्ही तसेच होतात, आजही तुम्ही तसेच आहात आणि तुमच्या फलंदाजीची झलक तुमच्या मुलामध्ये देखील पाहायला मिळते. त्यालाही शुभेच्छा असतील. तो दोन्ही संघ हस्तांदोलन करतात, हीच फार महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटी क्रिकेट एका बाजूला, हार जीत एका बाजूला आणि स्पोर्ट्समन स्पिरिट देखील फार महत्त्वाची. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आकाश पाटील ज्याने 24 धावा केल्या. आकाश पाटील, आपण मंचावरती यायचं आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. नेक्स्ट मॅच 12-12 गावदेवी कोपरोली आणि पडघे. चला मॅच चालू करा. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो या सामन्याचा हिरो आकाश पाटील बंटी. विकेट किपर, फलंदाजी, गोलंदाजीमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन आकाश. तोंडरे संघाला सूचना आहे, कुठे जाऊ नका, थांबायचे तुम्ही. विनरचा सामना होऊ शकतो. सुनीत पाटील, आपण याचे लक्ष घ्यायचे. विनर सामना कदाचित होऊ शकतो, त्यामुळे कुठे जाऊ नका. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी सन्मान्य पाहुणे राजूदादा पाटील, राहुलजी वणगे, तदनंतर सन्माननीय कुमार पाटील. मी तिघांना विनंती करतो की तिघांनी या, कारण प्लेअर ऑफ द मॅचसाठी 1 नाही 2 नाही तब्बल 5 पारितोषिक आहेत. या स्पर्धेची खासियत, वैशिष्ट्य म्हणजे एक चषक नाही तर ब्रँडेड शूज, कॅप, त्यानंतर सनग्लासेस देऊन खेळाडूला सन्मानित केलं जातं. कुमार पाटील आपण देखील यायचं आहे, जॉईन करा. आकाश सोबत आम्ही चर्चाही करू या स्पर्धेबद्दल, या मॅचबद्दल, त्याला कसं वाटलं. अभिनंदन आकाश. 70-70 कॅप, 70-70 शूज आणि त्यासोबत मच्छिंद्रदादा पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात सनग्लासेस. आकाश पाटील सोबत मी थोडी चर्चाही करेल या मॅचबद्दल. चला कोपरोली संघ उतरायचं आहे. बॅटिंग बॉलिंग आकाश अभिनंदन. बघा त्याच्या हातात आता हे पुरस्कार मावत नाही आहेत आणि तोही कन्फ्यूज झाला की एवढे पुरस्कार, त्याला असं वाटत असेल की तो मॅन ऑफ द सिरीज जिंकलाय. आकाश अभिनंदन. पुरस्कारबद्दल तू काय म्हणशील? क्रिस्टल ट्रॉफी, त्यासोबत ही ट्रॉफी कोणी घरी ठेवतो शोपीसमध्ये, आणि त्यानंतर शूज आहे 70-70 मोठा ब्रँड आहे, कॅप 70-70 आहे आणि सनग्लासेस. काय म्हणशील सुरुवातीला पुरस्कारांबद्दल काय म्हणशील? एवढे पुरस्कार पहिल्यांदाच बघतोय मी. 5-5 पुरस्कार मॅन ऑफ द मॅचसाठी. खूप चांगली स्पर्धा आहे. बंटी, जेव्हा तू या स्पर्धेमध्ये आला आणि ही मॅच रफ अँड टफ होती, खूप चांगला तू प्रयत्न केला आणि यश देखील मिळालं. आज तोंडरेकरांचं स्वप्न पूर्ण तुम्ही कराल का? कारण की 2 सामने जिंकायचे, सुपर 12, 3 जिंकले तर चषक लागवणार सुपर 6. नक्कीच आमचा प्रयत्न असेल, इथून आम्ही ट्रॉफी घेऊनच जाऊ या स्पर्धेत. त्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप चांगला प्रयत्न केला आकाश. थोडा कमी आवाजात जरी बोलला परंतु प्रयत्न अगदी परमेश्वर होते. हे होते प्लेअर ऑफ द मॅच बंटी उर्फ आकाश पाटील तोंडरे. आणि तोंडरे संघाने पहिल्या सामन्यात बाजी मारली आहे. परिसाई 11 RKCC तोंडरे संघ मालक आहेत मच्छिंद्र पाटील, यांच्याकडून शुभेच्छा आल्या तोंडरे संघाला. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हार्ड लक देऊया शैलेश बाली यांचा संघ TCC शीतल 11 आणि शिवरण कोपरा. बेटर लक नेक्स्ट टाइम. परंतु दोन्ही संघांना चांगल्या शुभेच्छा देऊया आणि चांगला खेळ झाला. जाऊया नवीन सामन्याकडे, जिथे टॉस जिंकले कोपरोली संघाने आणि गोलंदाजी निवडली आहे. पहिल्या फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ऑपोजिटचा संघ पाहतोय, अर्थात स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे संघाला. तर जाऊया मॅचकडे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्या सत्रासाठी ऐकूया शेरो शायरी के बेताज बादशाह बाबू शयाना. धन्यवाद.